नाशिकमध्ये जुन्या नोटा बदलून दिल्याच्या आरोपानंतर महंत सुधीर दास आणि छावाचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर हे पहिल्यांदाच एबीपी माझा समोर आले आहेत आणि त्यांची आयकर विभागाने 4 तास चौकशी केली अशी माहिती येते। पैसे बदलून देणाऱ्या रॅकेटशी आपला काहीही संबंध नाही, माध्यमांनी पराचा कावळा केला असा दावा महंत सुधीर दास यांनी केलाय। फक्त साक्षीदार म्हणून आपल्याला बोलवलं होतं असंही त्यांनी सांगितलेलं आहे। आणि एबीपी माझाशी बोलताना महंत सुधीर दास काय म्हणाले ऐकूयात। नाशिकमधल्या उच्चभ्रू हॉटेलमध्ये त्या दिवशी रविवारी रात्री नेमकं काय झालं, आयकर खात्याने धाड टाकली, त्याच्यामध्ये नेमक्या किती नोटा मिळाल्या, हे सगळं जाणून घेण्यासाठी आता पहिल्यांदा महंत सुधीरदास आणि छावाचे विलास पांगरकर आता आपल्यासोबत आहेत। महंतजी, आपल्यावर आरोप झाले अनेक की फार मोठं काहीतरी त्या दिवशी घडलं, नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी? आमचे परम मित्र पांगारकर साहेबांच्या फोनवरनं आम्ही त्या ठिकाणी भेटायला गेलो असताना ही घटना घडली आहे आणि आज देखील साहेबांनी जी रक्कम आहे ती रक्कम पंचनाम्याची 7,70,000 रुपये फक्त आहे। काही वृत्तपत्र आणि काही मीडिया यांनी अतिशय चुकीच्या बातम्या या लावल्या। कुठल्याही पद्धतीची अटक वगैरे आम्हाला झालेली नव्हती आणि आज आम्हाला आमच्या आयकर खात्याचे 3 वर्षाचे रिटर्न्स हे मागितलेले होते, अकाउंट्सचे डिटेल मागितलेले होते, ते आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे आणि ती जी रक्कम होती ती रक्कम आमचे मित्र जे लुंकड आहेत त्यांची स्वतःची शेतीचे त्यांचं जे कलेक्शन होतं ते कलेक्शन त्यांनी केलेलं होतं, त्याच्या संबंधाचे सर्व डॉक्युमेंट्स, ही रक्कम ऑथेंटिकल आहे। नव्या नोटा जरी होत्या तरी त्या त्यांनी कलेक्ट केलेल्या होत्या, त्याचं संपूर्ण डॉक्युमेंटेशन त्या कशा माझ्याकडे आल्या, काय सोर्सने आल्या, हे आदरणीय इन्कम टॅक्स साहेबांना दिलेलं आहे। देवरे सर म्हणून आमचे एक मित्र आहेत, त्यांची बडोद्याला जागा होती, तिची एक मीटिंग होती। तिथं जो घोळ झाला त्या घोळा ठिकाणी आम्ही समक्ष उभं होतो। काही लोक पळून गेलेत, कोणी कोणावर किती रेड केला आम्हाला काहीच माहित नव्हतं, पण आम्ही तिथं उभं असल्यामुळं आम्हाला संशय त्यांनी चौकशीला आणलं आणि चौकशी करून आम्हाला सोडून दिलं। तुम्ही म्हणताय की तिथं अजून घोळ होता, म्हणजे अजून काहीतरी कारवाई चालू होती तिथे? बरीच चालू असेल, जेवढे लोक तिथं दिसत होते, जेवढ्या काही घटना पोलिसांनी त्या माजवल्यात, याच्यावरून आम्हाला संशय बा तिथं काहीतरी पोलिसांचं गालगोल असलं पाहिजे। पैशावाल्याचा किंवा कोणाचा आमचा काही संबंध नव्हता। साक्षीदार म्हणून आयकर विभागाला एक मदत करायची म्हणून आम्ही एकदम यांच्याकडे शांततेने आलो। विलास पांगरकर आणि महंतजी मात्र स्वतःचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही अशा पद्धतीची आपली भूमिका मांडतायत आणि पराचा कावळा केला गेला असंही त्यांचं म्हणणं आहे। परंतु दोघांच्याही मतामध्ये एक फरक आहे की घटना तिथं नेमकी घडलेली आहे, फक्त ती नेमके कुणावर कारवाई झाली, किती रुपयांची झाली, हे प्रश्न अनुत्तरित आहे, ज्याचं उत्तर येणाऱ्या काळात आयकरने द्यायचं आहे। कॅमेरामन प्रांजलसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।